काल जी घटना घडली, खरं आमच्या कल्याण रोड भागामध्ये आत्तापर्यंत अशी अवस्था कधीच कोणत्या ह्याच्यामध्ये आलेली नाही. खूप वाईट घटना घडली काल. माझा मुलगा आहे राजवीर, 14 वर्षाचा आहे तो. त्याच्यावर परवा पण गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण त्यांनी भीतीपायी ती गोष्ट सांगितली नाही त्यांनी. आणि काल रात्री 11:30 वाजता परत आरोपींनी त्याच्या अंगावर गाडी घातली. गाडी घालायचा प्रयत्न करण्यात तो बिचारा लांब पळत गेला. 15 मिनिटं त्याचा पाठलाग केला. त्या भीतीने आता त्यांनी आमच्या भाच्याला फोन केला की असं असं झालंय. मग आमचा भाचा त्या ठिकाणी गेला. भाच्याने सगळे गेल्यानंतर तिथं त्या दोघांचे शब्दिक झालं. भाचा म्हणला, तुला काय करायचं, लहान मुलाच्या अंगावर गाडी घालणे योग्य वाटतं तुम्हाला? मग त्यांनी मला फोन केला तिथून की असं असं झालंय. म्हणलं तू काहीच बोलू नको, तुम्ही इथून निघून या, सगळ्यांनी घरी या. घरी आल्यानंतर आम्ही जाऊ सगळे परत घरी आलो. घरी आल्यानंतर त्यांचे 2 जण आमच्या घरी आले परत. तर एक जण अक्षय गाडळकर आणि त्याचा अजून एक साथीदार, त्याच्या हातात दांडकं आहे, त्याचे फुटेज मी तुम्हाला देतो. ते दोघं आमच्या घरी आले. आमच्या घरी आल्यानंतर त्यांनी दांडकं मारायचा प्रयत्न केला आम्हाला. मग जेव्हा दांडकं मारायचा प्रयत्न करण्यात आला त्यानंतर सगळे धावपळ झाली. धावपळ झाल्यानंतर सगळी पळापळ झाली. मग नंतर त्यांचे लोक आले, मग आमचे आले. आणि मग त्यांनी निलेश गाडळकर ह्या आरोपींनी आमच्या वहिनीच्या गळ्यात मुंडकर हात लावला, मुंडकं दाबलं, एक हात पिरगाळा. आणि त्यानंतर मग जेव्हा वाद वाढायला लागले, मग माझ्यावर वार करण्याचा प्रयत्न, आदेश जाधवने माझ्या वार करण्याचा प्रयत्न केला. पण तो वार मला चुकून नकता आमचा माझा सहकारी सिद्धेश देवकर याला लागला. तसंच सिद्धू झावरे या दोघांना लागला. आर्यन याकडे या सगळ्यांच्या हातावर वार यांनी करण्यात आलेले आहे. एकदम निंदनीय गोष्ट काल यांनी केलेली आहे. आणि कोणती गोष्ट भावनेच्या भरात हे सगळ्या गोष्टी करू राहिलेले. आत्तापर्यंत या प्रभागात या गोष्टीचा कधीच कोणी पाहिलेल्या नव्हत्या आणि सर्व प्रभागाच्या लोकांना माहिती आहे. गाडळकर परिवाराने आत्तापर्यंत कधीच कोणाला शिवे दिलेले नाही. काल आम्ही फिर्याद दाखल केलेली आहे. 8 आरोपीवर आम्ही फिर्याद दाखल केलेली आहे. जे जे आरोपी फुटेजमध्ये आहे त्यांच्यावर आम्ही आरोप दाखल केलेले आहे. ते सांगायचं काही हेच नाही आहे, कारण ते ज्यांनी केलं ते पूर्ण बनावट आहे. त्याचं फुटेज आहे आमच्याकडं. तो मुलगा रात्री आमच्या तिथे दारात उभा होता आणि ही घटना कोणाच्या दारात नाही, आमच्या दारात घडलेली. आम्ही कोणा दारात गेलेलो नाही. हे सगळे आमच्या घरावर चालून आलेले होते आणि त्यांचं मोठं भाड हल्ला करायचा त्यांचा पूर्ण प्लॅन होता सगळ्या याच्यामध्ये. आणि ज्यांनी ते आता प्लॅन केलं की माझ्या मुलाला लागलंय, तो मुलगा फुटेजमध्ये दिसतोय एकदम चांगल्या पद्धतीने गाडीत बसलेला आहे आणि इथून निघून गेलेला आहे. प्रभाग क्रमांक 15, मी दत्ता सोमनाथ गाडळकर, प्रभाग 15 ब मधून मी निवडणूक लढू आहे. आणि हेच आज लक्षात आलेलं आहे की तुम्हाला पराभव समोर दिसू राहिला आहे. त्यामुळे असे खोटे षडयंत्र आमच्यावर फॅमिलीवर आज रचण्याचं काम हे सगळे करू राहिले आहेत. तुमच्या मुलावर काल हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे. हे काय म्हणून नेमकं काय भावना झाल्या तुमच्या झाल्या आणि काय तुम्ही आता मागणी करा? एकतर म्हणजे तो एवढा घाबरला, भीतीने त्याला थंडी ताप आलेला. त्याला मी म्हटलं होतं की तू जरा काळजी घे, कारण त्याच्या अगोदर 2-3 दिवस त्याच्यावर हा प्रयत्न झालेला होता. तर त्यांनी भीतीपोटी सांगितलं नाही. त्याला वाटलं की नको वाद होतील, त्यांनी ह्या गोष्टी सांगितल्या नाही घरी. तर त्याला वाटलं की मला मग बाहेर जाऊ द्यायचे नाही. हे जर घरात जर सांगितलं तर तुम्हाला रात्री तुम्हाला असं म्हटला. आणि त्यांनी गाडी घातली अंगावर. तो घाबरत पुढे गेला. त्याला लक्षात नाही आलं की आपण रिटर्न घराकडे यावं म्हणून. तर तो पुढे गेला, तर त्याच्या पाठलाग केला. पाठलाग केल्याच्या नंतर त्याला पुढे जाऊन त्याला आडवी गाडी घातली. तिथून तो घाबरत परत दुसऱ्या कॉलनीमध्ये गेला. तर तिथून सरळ गेल्याच्या नंतर जेव्हा तो परत रिटर्न घरी येण्यासाठी निघाला, तर त्यांनी समोरून परत येऊन त्याच्यावर अटॅक केला. आम्हाला न्याय मिळावा ह्या गोष्टीसाठी. आणि मी तर माझ्या मुलाला बाहेर पाठवत नाही. माझा मुलगा माझ्या घराच्याच आसपास फिरलेला आहे. त्यांचा मुलगा आमच्या घरापाशी येऊन काय करतोय, हा एक प्रश्न आहे. तुमचं मातृत्व जागा झालंय, पण तुम्ही तुमच्या मुलाकडे लक्ष द्यायचं. 12-1 वाजता 1-1 वाजेपर्यंत तुमची मुलं बाहेर असतात. मग तुमचं मातृत्व कुठं गेलं त्यावेळेला? आणि हे सगळं फक्त षडयंत्र रचण्यासाठी या गोष्टी करण्यात आलेल्या होत्या. आणि याच्या 4 दिवस आधी पण माझ्या भावाच्या मोठा माझ्या पुतण्यावर पण यांनी दम द्यायचा प्रयत्न केला होता की वेळ आली तर आम्ही याच्यामध्ये कोणाला संपू. पण इथपर्यंत त्यांनी 3 दिवसापूर्वी आम्हाला माझ्या शंतनूंनी धमकी दिली होती. सगळ्या गोष्टी तर आमच्यावर होऊ राहिल्या. या गोष्टी आम्ही केल्या पाहिजे नव्हत्या. प्रत्येक गोष्टीचा अत्याचार आमच्यावर होऊ राहिला. कोणी माझ्याबद्दल स्टेटस लावला, कोणी काही प्रचार केला, तो खूप लोकांनी दम दिलेले. आमच्याकडे व्हिडिओ आहे, म्हणजे ऑडिओ आहे आमच्याकडे. लोकांना दम दिले यांनी. कोणी माझं स्टेटस लावलं, कोणी माझ्या प्रचाराला गेलं की हे दुसऱ्या दिवशी फोन करतात, दम देतात त्यांना. म्हणजे माणसं जाऊन द्या, लेडीजला पण हे फोन करतात आणि सांगतात दम देऊ राहिले. ही काय पद्धत म्हणे? आमचं काय म्हणे, कशाला यांचे स्टेटस लावतात म्हणून.
इथपर्यंत सगळ्या गोष्टी गेल्या, पण इतक्यापर्यंत. आम्ही फक्त एकच आहे, आम्ही सुसंस्कृत राजकारणी आहोत. आमची इच्छा होती की आम्ही राजकारण सरळ करणार होतो, आम्हाला कोणत्या गोष्टी वाद घालत नव्हता, त्यामुळे आम्ही राजकारण कायम शेवटपर्यंत करीत आलो. पण ज्यावेळेस कालची घटना घडली, ज्यावेळेस मुलापर्यंत येतं, तरी पण कोणी आम्ही थांबू खूप शकत प्रयत्न नाही. केला. सगळे मुलं म्हणजे आम्हाला आमच्या मुलांसारखे आहेत. आम्ही जसं आमच्या मुलांची काळजी घेतो तसेच कार्यकर्त्या मुलांची पण आम्ही तेवढीच काळजी घेतो. त्यांना आम्ही सांगितलं, मुलं म्हटले की काकू तुम्ही बघा, तर आमच्या शब्दाखातर मुलं बागा फिरत होते, एक शब्द बोलत होते. जेव्हा आम्ही सगळ्या मुलांना आम्ही बाहेर घेतलं तर त्यांनी पाठीमागून येऊन लाता घातल्यात त्यांना आणि खाली पाडलं आणि वार केले. खरं कालचं प्रकरण इतकं गंभीर झालेलं होतं की मी ते भांडणं सोडवायसाठी गेलेली होती, तर तिथं तो निलेश गाडळकर होता. त्यांनी माझा आला अंगावर धावून, माझा हात पिरगाळला आणि माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. इथं सगळे नखं लागलेले आहेत.